अमरावती शहरात खून प्रकरणाची शृंखला वाढत असताना फ्रेजरपुरा पोलिसांनी सर्व खुनाच्या घटनेत तात्काळ सर्व आरोपींचा शोध लावला आहे. 12 ऑगस्ट रोजी भरदिवसा यशोदा नगरातील 4 नंबरच्या गल्लीत लुंबिनी नगर येथे राहणारा 17 वर्षीय अनिकेत कोकणे याची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेत सर्व आरोपीने तात्काळ पलायन केले होते. मात्र फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम यांच्या नेतृत्वात सर्व डीबी पथकांना सर्व आरोपी ताब्यात घेण्यात यश मिळाले. अनिकेतचा खून जुन्या वादातून केला होता. यापूर्वी मृतक अनिकेत कोकणेवर बंटी बारसे नामक युवकाच्या खून प्रकरणी 302 गुन्ह्यात सहभागी होता. तोच वसपा बारसे याचा भाऊ आरोपी प्रशिक संतोष बारसे याने कट रचला. प्रशिक हा होमगार्डचा कर्मचारी आहे. त्याने त्याच्याच पंचशील नगरात राहणाऱ्या आरोपी विशाल धनराज गडलिंग, कपिल पांडे, एक अल्पवयीन असे 4 जणांसोबत खुनाची योजना आखली. अनिकेत दुपारी बँकेत वाहनाचे पैसे भरण्यासाठी जात असताना त्याला घेरून हल्ला चढविण्यात आला. त्याच्यावर चाकूने गंभीर वार करून जागीच ठार करून सर्व आरोपी पसार झाले. यात मात्र फ्रेजरपुरा पोलिसांनी फक्त सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध लावण्यात आला. पोलिसांनी कपिल पांडेसह एका अल्पवयीन आरोपीला त्यांच्या घरूनच रात्री ताब्यात घेतले. इतर 2 आरोपींच्या शोधात रात्रभर सर्च मोहीम राबविली. नांदगाव, खंडेश्वर, नेर, परसोपंत या ठिकाणी पाहणी करण्यात आली. मात्र सकाळी गुप्त माहितीवरून मुख्य आरोपी प्रशिक बारसे आणि विशाल गडलिंग याला कठोरा नाक्याजवळील कंदील हॉटेल येथून ताब्यात घेतले. दोन्हीही आरोपी हत्या करून दस्तूर नगरकडे पळाले होते. तेथून राजापेठ बस स्थानक येथून नेर परसोपंत या गावी येऊन 13 ऑगस्टला अमरावती शहरात पुन्हा आले होते. यापूर्वी मृतक अनिकेतवर त्यांच्या ढवळश्री येथील मामाच्या गावी प्राणघातक हल्ला केला होता. मात्र त्यावेळी तो बचावला. 12 ऑगस्ट मात्र अनिकेत कोकणे याला कायमचेच संपविण्यात आले. अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.